श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत साधक स्वामींचा। मंडळी, दरवर्षीप्रमाणेच काल मठामध्ये काकांनी पारंपरिकरित्या गुढीची पूजा केली। गुढीची पारंपरिक पूजा चालू आहे। हे 5 मान ठेवलेले आहेत। आज सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि सर्व आपल्याकडे इथे येणारे सर्व जेवढे सगळेजण आहेत त्या सर्वांना ओम स्वामी समर्थ साधना केंद्रातर्फे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। आणि नवीन वर्ष सर्वांना खूप भरभराटीचे, आनंदाचे आणि सुख समृद्धीचे जावं ही स्वामींचरणी प्रार्थना। पुन्हा एकदा शुभेच्छा। स्वामी समर्थ महाराज की जय। आज स्वामी जयंती या निमित्तानं स्वामी साधकाचा दृष्टिकोन कसा असावा याविषयी पूज्य जोशी काका आपल्याशी बोलणार आहेत। नमस्कार मंडळी, आज स्वामी जयंती, खूप आनंदाचा क्षण, आनंदाचा दिवस। अनेक आम्हाला लोक विचारतात की बा स्वामी जयंती दिवशी आम्ही काय करायला पाहिजे, किंवा स्वामींबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, किंवा स्वामींबद्दल तुम्ही आम्हाला सर्व सांगा। खरं सांगायचं तर स्वामींबद्दल भरपूर लोकांनी, अनेकांनी त्याच्यावर पुस्तकं लिहिली आहेत, अनेकांनी त्याच्यावर मोठं काम केलं आहे, अनेक संस्थांनी स्वामींचा प्रचार खूप मोठा केला आहे। आता एवढं सगळं आहे तरीसुद्धा लोक आम्हाला विचारतात, याचा अर्थ असा की लोक वाचन करत नाही आहेत। तर मला असं वाटतं ज्यांनी मला प्रश्न विचारले त्यांना एकच उत्तर मी सांगेन की तुम्ही स्वामींची पुस्तकं वाचा। स्वामींचे अनेक ग्रंथ आहेत, अनेक प्रकाशकांनी ते तयार केलेले आहेत, किंवा अक्कलकोटला सुद्धा ह्या सगळं लिटरेचर मिळतं तुम्हाला। पण खरं सांगायचं तर स्वामींविषयी आज बोलायचं झालं तर माझ्या गुरु अगस्त्य आई यांना स्वामी काय वाटायचे आणि तसंच मी चालू ठेवलं आहे। म्हणजे माझ्या गुरूंना जसे स्वामी भावायचे किंवा आवडायचे किंवा साधना करायच्या, सेम पाऊलावर पाऊल ठेवून माझ्या गुरूंच्या मी तसंच सगळ्या गोष्टी करतोय। आधी पहिल्यांदा म्हणजे माझ्या आईने सांगितलं की स्वामींनी कधी भेदभाव नाही केला, कधीच नाही केला, लहान मोठं असं त्यांच्याजवळ कधीच नव्हतं। दुसरी गोष्ट, मनापासून म्हणजे मला काहीतरी अडचण आली आहे म्हणून मी स्वामींच्या परिवारात गेलो आहे आणि स्वामींनी जर माझं काम केलं नाही तर स्वामी नाहीच आहेत अशा तऱ्हेचे वक्तव्य मी खूप वेळा ऐकतो, अनेकांकडून ऐकतो। पण माझ्या आई मला नेहमी सांगायचे की त्यांच्यावर विश्वास हा पाहिजे तुमचा। खरं सांगायचं तर श्रद्धा पाहिजे। म्हणजे तुम्ही उत्सव करता, सगळं खूप छान करता, पण तुमची स्वामींवर श्रद्धा आहे का, तुमचा विश्वास आहे का? म्हणजे स्वामी असं नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। पण खरंच तुम्ही वळून कशासाठी बघता की स्वामींवर विश्वास आहे का तुमच्यावर विश्वास नाही आहे स्वतःवरती, ही गोष्ट खूपच वेगळी आहे। स्वामी जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला नक्की सांगेन मी की स्वामींवर श्रद्धा ठेवा, तुमचा विश्वास पाहिजे। त्यांनी एकदा सांगितलंय तुम्हाला, तर मग तुम्ही वळून वळून कशासाठी बघताय? मला माहिती आहे की तुम्हाला अनेक अडचणी आहेत, अडचणी तुम्हीच निर्माण केल्या, त्यांनी नाही केल्या। स्वामींनी अडचणी निर्माण नाही केल्या, तुमच्या अडचणी तुम्ही स्वतः निर्माण केल्या।
ते अडचणी घालवावं ही तुम्ही एक वेगळी वेडी अपेक्षा तुम्ही स्वामींकडनं करता. मागच्या सुद्धा एका एपिसोडला म्हणलं होतं मी की स्वामींसाठी तुम्ही काय करता, तर तुम्ही काही करत नाही स्वामींसाठी. तर तुम्ही स्वामींकडे फक्त मागत राहता की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला अमुक करा तमुक करा, आणि नाही केलं की असं म्हणतात स्वामींचं आमच्याकडे लक्षच नाही आहे. असं होत नाही हो. म्हणजे तुमची एवढी श्रद्धा पाहिजे की स्वामींना ती गोष्ट करायला लागलीच पाहिजे, आणि ते करतात. म्हणजे मी माझ्या आईंना विचारतो की तारक मंत्राचं काय करू आई मी, तर आई म्हणायचे की तारक मंत्र ही स्तुती आहे त्यांची, ते आहेच आहेत, पण तारक मंत्र म्हण तू, पण अंघोळ झाल्यानंतर तू म्हणत राहा अंग पुसता पुसता. त्यासाठी वेगळं अनुष्ठान तुला करायला पाहिजे असा कुठे नियम नाही आहे. लोक तारक मंत्राची अनुष्ठानं करतात, चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाने काय करावं हे त्याच्या गुरुकडनं त्यांनी विचारावं आणि त्या पद्धतीने जरूर करावं. पण मला कधीही आईंनी माझ्या गुरूंनी मला कधीही सांगितलं नाही असं की तारक मंत्राचं तू अनुष्ठान कर, कधीच नाही. ते म्हणायचे जपाचं कर, जप हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग श्री स्वामी समर्थ किंवा ओम स्वामी समर्थ अशा मंत्रांचं अनुष्ठान मात्र मी भरपूर केलं आहे. हवन पण मी केलं आहे. हवन पण पाहिजे, ते प्रामाणिकपणे करायला पाहिजे हो. आपल्याकडे लोक काय करतात की कोणीतरी करते म्हणून मी पण करायला पाहिजे अशात उत्साह दांडगा असतो. काही दिवसांत तो उत्साह मावळत जातो आणि ज्यावेळेला सत्य परिस्थितीवर माणूस येतो त्यावेळेला विरोध सुरू होतो, मग आरोप सुरू होतात, आणि मग ज्या देवाची आपण मनापासून भावना मनामध्ये ठेवतो त्याच्याबद्दल आपण खूप काही गोष्टी बोलाव्या लागतो. त्या गोष्टी चांगल्या नाहीत. स्वामींनी माझं हे काम केलंच पाहिजे इतका अधिकार तुमचा नक्कीच नाही आहे. तुमचा अधिकार केव्हा येईल जेव्हा तुमच्या मनामध्ये ती श्रद्धा असेल तर. आणि बोलून कशाला दाखवायला पाहिजे तुम्ही स्वामींनी माझं हे काम केलंच पाहिजे, एवढा अधिकार तुमचा आहे. पहिल्यांदा स्वतःला बघा, स्वतःला शोधा पहिल्यांदा की मी कुठे आहे, मी किती स्वामींचं करतोय, खरंच स्वामींच्या प्रेमात मी एवढा आहे का. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा आणि स्वामींची सेवा करा. पण हे सगळं करत असताना ह्या गोष्टींचा विचार जरूर करणं आवश्यक आहे. स्वामी जयंती निमित्ताने तुम्हाला मी नक्की सांगेन की तुम्ही सगळेजण स्वामी परिवारात आहात. आज लाखोनी लोक आहेत स्वामी परिवारात. अनेकांचे अनुभव तर खूपच मोठे आहेत. म्हणजे आम्हाला सांगतात लोक की आम्हाला प्रचंड अनुभव आला. चांगली गोष्ट आहे ना, तुम्हाला अनुभव येता म्हणजे तुम्ही स्वामींच्या खूप जवळ आहात. पण ज्यांना येत नाहीत ते मात्र जरा थोडेसे नाराज होऊनच बोलतात. मला असं म्हणायचं आहे की नाराज होऊ नका, तुम्हीही स्वामींच्या जवळ जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करा. आणि त्यातून समजा तुम्हाला काही अडचणी असेल तर आमच्या ओम स्वामी समर्थ साधना केंद्रामध्ये जरूर या. आमची सगळी लोक, मी, आमची सगळी टीम तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील याच्यामध्ये. आणि तुमचे प्रश्न जे काय आहेत ते आपण हलके करण्याचा प्रयत्न करू. आणि स्वामींची सेवा भरपूर करा. स्वामी जयंती निमित्ताने काय काय लोक स्वामींना काय काय आवडतं असेही प्रश्न विचारतात. स्वामींना सगळ्याच आवडतं, अनंत कोटी ब्रह्मांड नायक येतो, त्यांना काय आवडत नाही असं होईल. सगळ्या जगावरती प्रभुत्व करणारा माणूस, ज्यांनी सगळं निर्माण करू शकतो जो माणूस, त्याची आवड निवड काय आहे हे ते जवळ गेल्याशिवाय नाही कळत आपल्याला. ही जी मंडळी आहेत सगळी, ह्या मंडळींच्या जवळ गेल्यानंतरच आपल्याला कळतं की ह्यांची आवड निवड काय आहे, हे किती प्रेमळ आहेत, किती रागीट आहेत, आत्मीयता किती यांच्यामध्ये, हे जवळ गेल्यानंतरच तुम्हाला कळेल. तुम्ही स्वामींच्या जवळ जायचा प्रयत्न करा, बघा तुम्हाला काय अनुभव येतो ते. तर आपण आज स्वामी जयंती खूप जोरात साजरी करतोय. आमच्याकडे आणखीन एक वैशिष्ट्य आहे आमच्या संस्थेमध्ये की आम्ही पौर्णिमा किंवा स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी किंवा इतर आणखीन काही सण आहेत, त्या सणाला आम्ही स्वामींना अभिषेक करतो. या अभिषेकामध्ये कुठलेही पैसे न घेता, आम्ही अभिषेकाचे पैसे नाही घेत, पण लोकांच्या भावना मात्र आम्ही नक्की जपतो. काही लोकांना स्वामींच्या मूर्तीला हात लावायला कित्येक वर्ष मिळत नाही, दुरूनच नमस्कार करावा लागतो. पण आमच्या इथे तसं आम्ही ठेवलं नाही. कारण माझी आई नेहमी सांगायची की स्वामी सर्वांचेच आहे, तू त्याला बंधनात ठेवणारा कोण.
पण एक दिवस मात्र आम्ही या दिवशी आम्ही सर्व भक्तांना जे जे आमच्या इथे येतात त्या सर्वांना आम्ही स्वामींच्या अंगाला हात लावायला देतो, स्वामींना अभिषेक घालायला देतो आणि स्वामींच्या जवळीक जेवढी साधता येईल तेवढा आम्ही आमची संस्था आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करतो. तुम्ही कधी येऊ शकता, त्याचा अनुभव घेऊ शकता. तुम्हाला काय वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला वाटण्यापेक्षा, कारण स्वामी तुमच्याजवळ असणार आहेत. तर मंडळी बघा, या स्वामी जयंती निमित्ताने भरपूर प्रसाद होणार आहे, भरपूर गर्दी होणार आहे, प्रत्येकजण आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडणार आहे. पण स्वामी जयंतीच्या दिवशी नका मांडू, नंतर एरवी करा. तुम्हाला जे काय मांडणे तुमचं कारण आहे ते स्वामी जयंती सोडून मांडा, कारण तो त्या दिवशी जन्माचा दिवस आहे, त्यांचा आनंदाचा आहे. तर भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.